नमस्कार। बाहेर मस्त अगदी छान मुसळधार पाऊस पडतोय। अगदी वातावरण खूप छान आल्हाददायक झालेलं आहे। तर अशा या मस्त वातावरणात छान अशी गरमागरम भजी किंवा मस्त असे गरमागरम वडे खायला मिळाले तर किती मस्त। तर अशासाठी आपण आज मसूर डाळीचे वडे करतोय। तर इथे मी 2 वाट्या मसूर डाळ 2 तासाकरता स्वच्छ धुवून भिजत घातली होती। 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे। त्यातलं पाणी सगळं व्यवस्थित निथळून काढलेलं आहे। आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वडे करण्याकरता इथे मी 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 7-8 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि याचं आपल्याला जाडं भरडं असं वाटण तयार करायचं आहे। तर इथे आपलं हे आलं, मिरची, लसूण वाटून झालेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे जाडं भरडं मी वाटून घेतलेलं आहे। एका वाटीत हे वाटण काढून घेतलं आणि आता पाणी नितळून घेतलेली डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळ 2 तासात छान अशी भिजली जाते। हे पहा, पाणी याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही आणि अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे। खूप जास्त बारीक झाली नाही तरी सुद्धा चालेल। थोडीशी मध्ये मध्ये अख्खी मसूर डाळ राहिली तरी सुद्धा चवीला खाताना खूप छान लागते। तर अशाच प्रकारे मी ही सगळी डाळ अशी वाटून घेतली। आता यामध्ये आपण हे वाटण जे वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद आणि बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर मी घातलेली आहे। कोथिंबीर जरा जास्तच घालायची, त्यामुळे चवीला हे वडे अगदी खूप मस्त लागतात आणि हातानंच असं हे एकजीव करून घ्यायचं। आता वडे छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्याकरता इथे मी 2 चमचे तांदळाची पिठी घालणार आहे। तांदळाच्या पिठीमुळे काय होतं, वडे मस्त अगदी कुरकुरीत होतात। तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपलं हे वड्याकरताचं पीठ तयार झालेलं आहे। तर एकीकडे मी हे तेल तापत ठेवलं आणि हातानेच असा लहान गोळा घ्यायचा आणि थोडासा असा चपटा करायचा आणि तेलामध्ये सोडायचा आहे। तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता आणि याचे गोल गोल भजी सुद्धा करू शकता किंवा असे थोडे चपटे याचे वडे सुद्धा करू शकता। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे 3 ते 4 मिनिटं सोनेरी रंगावर छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत। हे पहा, मस्त असे आपले हे वडे तळून झालेले आहेत। किती छान दिसतात आणि खायला तर खूप अप्रतिम लागतात। हे पहा, अशा तऱ्हेने मस्त असे वडे आपले हे तळून घ्यायचे। अगदी याला जास्त काहीच साहित्य लागत नाही। उरलेल्या पिठाचे सुद्धा मी हे असेच वडे करून घेतले। तुम्ही हे पीठ सुद्धा असं करून ठेवू शकता संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा आता पाऊस पडतोय तर चहासोबत खाण्यासाठी अगदी मस्त असे गरमागरम कुरकुरीत वडे खूप छान लागतात। हे वडे तुम्ही खोबऱ्याची चटणी, पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता। तर असे हे दोन्ही साईडने मी छान असे सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात नक्की हे मसूर डाळीचे खुसखुशीत वडे नक्की करून पहा आणि आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।